नमस्कार, मी निकिता पाटील. वृत्तम मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी नेमबाज मनू भाकर, भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता प्रवीण कुमार यांची नावं आहेत. क्रीडा मंत्रालयाने 2 डिसेंबर 2025 रोजी ही घोषणा केली आहे. सर्व विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात येईल. प्रयागराजमध्ये 13 जानेवारी पासून महाकुंभासाठी सुरुवात होणार आहे. याच दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे. महाकुंभादरम्यान बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडिया साइट एक्स वर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये धमकीचा मेसेज देण्यात आला आहे. या धमकीत लिहिलं आहे की मेळाव्यादरम्यान बॉम्बस्फोट घडवून आणणार असून या स्फोटात किमान 1000 हिंदू भाविकांना मारणार असल्याचं म्हटलं आहे. या पोस्ट नंतर पोलीस सतर्क झाले असून अज्ञात आरोपीविरुद्ध FIR नोंदवला गेला आहे. तसेच सायबर सेलच्या मदतीनं पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. अमेरिकेतील न्यू ऑर्लियन्स इथं एक दुर्दैवी घटना घडली आहे. अमेरिकेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यू ऑर्लियन्स शहरात बुधवारी पहाटे शमसुद्दीन जब्बार नावाच्या हल्लाखोरानं नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जमलेल्या जमावावर ट्रक चढवला. त्यानंतर त्यानं ट्रकमधून उतरून जमावावर गोळीबार सुरू केला. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेकडे एक दहशतवादी घटना म्हणून पाहिलं जात असून FBI त्यासाठी सखोल चौकशी करत आहे. आरोपीला जास्तीत जास्त लोकांना ट्रकनं चिरडायचं होतं असं पोलिसांनी सांगितलं. बांगलादेशातील चट्टोग्राम मधल्या न्यायालयानं आज हिंदू संत चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कडेकोट बंदोबस्तात कोर्टात सुनावणी पार पडली असता दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी ब्रह्मचारी यांना जामीन देण्यास नकार दिला आहे. चिन्मयदास हे नोव्हेंबर पासून तुरुंगात आहेत. बांगलादेशी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार ढाक्याहून चट्टोग्रामला गेलेल्या सुप्रीम कोर्टातील 11 वकिलांच्या टीमनं मागितलेला जामीन अर्ज मेट्रोपॉलिटन सत्र न्यायाधीश मोहम्मद सैफुल इस्लाम यांनी सुमारे 30 मिनिटं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर फेटाळला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच त्यांनी असं देखील म्हटलं आहे, ज्या महिलांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांनाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल. काही अर्जांच्या बाबतीत आम्ही पडताळणीची प्रक्रिया करत आहोत असं देखील आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. उद्या भेटूया पुन्हा याच वेळात. धन्यवाद.